तो खड्डा आता तो जो बिल्डर वगैरे असेल त्यांनीच तो खोदून ठेवलेला असणार आहे। साधारणतः त्याला 1 ते 1.5 महिना झालाय खोदून। शिवनेमध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 6 वर्षाचा मुलगा गंभीर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रथमेश कुसाळकर असं या मुलाचं नाव असून त्याच्या नाकाचे हाड तुटून गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। शिवनेमधील शिंदे पुलाजवळ असलेल्या सर्वे क्रमांक 84 मध्ये राहत असलेल्या इमारतीसमोर सायकलवर खेळत असताना तो येथील खड्ड्यात पडला। विशेष म्हणजे या एवढ्या मोठ्या खड्ड्याभोवती कुठल्याच प्रकारचे पत्रे अथवा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने बांधकाम व्यावसायिकाने निष्काळजीपणाचा कळस केला असल्याचं समोर येत आहे। संसद महारत्न खासदार विजयोत्सवाचा चौकार, बारामतीचा जगात जय जयकार। माननीय सौ सुप्रियाताई सुळे चौथ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन। तसेच लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार। शुभेच्छुक माननीय श्री अतुलप्पा धावडे, माजी उपसरपंच, कोंडवे जावडे, पुणे। काही दिवसांपूर्वी येथीलच एका अनधिकृत इमारतीवर पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई केली। यावेळी काही नागरिकांनी या खड्ड्यात कोणी पडून जखमी होईल, पावसाळ्यात पाणी साठून त्यात कोणाचा बुडून मृत्यू देखील होऊ शकतो, साठलेल्या पाण्यात डासांची पैदास होऊन डेंग्यूचा प्रादुर्भाव देखील होऊ शकतो, अशा प्रकारच्या चिंता व्यक्त केल्या होत्या। मात्र या बांधकाम व्यावसायिकाशी संबंधित व्यक्तीने यावेळी कोणी पडले तर पडू द्या, मेले तर मरू द्या, लोकांना डोळे नाहीत का, अशा प्रकारचं वक्तव्य केल्याचं नागरिकांनी चेकमेट टाइम्सशी बोलताना सांगितलंय। त्यामुळे एवढा निर्धावलेपणा यांच्यात येतो कुठून असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। तर येथील एका इमारतीवर कारवाई सुरू असताना जवळच दुसऱ्या एका इमारतीचे फुटिंग भरण्याचे काम बिनदिक्कत चालू होते। या खड्ड्याला देखील कोणतेही कुंपण नसल्याचे दिसते। तसेच खड्डा घेताना येथील भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाच्या 4ही बाजूने खोदाई केल्याने त्याची मुळे देखील सैल झाल्याची सांगितले जाते। त्यामुळे या खड्ड्यात पडून अथवा आंब्याचे झाड पडून त्याखाली सापडून कोणी जखमी झाल्यास, त्या कोणाचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे। परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची, रंग कलर्स ऑफ लाईफ। पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन, जिथे आपल्याला मिळतील साड्या, रेडीमेड्सच्या विलोभनीय व्हरायटीज, पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन। एकदा नक्की भेट देऊन खात्री करा, रंग कलर्स ऑफ लाईफ। याबाबत पुणे महानगरपालिका झोन क्रमांक 6 चे उपअभियंता निवृत्ती उथळे यांना विचारणा केली असता येथे कोणत्याही इमारतीला बांधकाम परवानगी दिलेली नसून अनधिकृत बांधकामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। संबंधितांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। तसेच येथे मे महिन्याच्या अखेरीपासूनच निष्कासन कारवाई प्रस्तावित केलेली असून पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर कठोर कारवाई करणार असल्याचे उथळे यांनी चेकमेट टाइम्सशी बोलताना सांगितले। तर सदरील ठिकाणी मुलगा पडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार पोलीस डायरी करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे। तर वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार संबंधितांवर कारवाई प्रस्तावित असल्याचे उत्तम नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी चेकमेट टाइम्सशी बोलताना सांगितले। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे जावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। नाव सांगा आधी। मुकिंदा कुसाळकर। कुठे राहिला तुम्ही? शिवने शिंदे पुलावरती राहिला। मला सांगा, तुमचा मुलगा किती वर्षाचा, त्याचं काय नाव आहे? तो प्रथमेश कुसाळकर त्याचं नाव आहे। तो 6.5 वर्षाचा मुलगा आहे। काय घडलं, सगळी घटना सांगायची? तो ते सायकल खेळत होता, सायकल चालवत होता, तर जाता वेळेस त्याच्याकडे ती सायकल कंट्रोल नाही झाली, तो हाय तसंच खड्ड्यामध्ये गेला। तर ते खड्ड्यामध्ये गेला की त्याला सगळे ते खांदलेले सगळे दगड वगैरे काय असतात ते सगळं त्याच्या नाकाला, तोंडाला, कपाळाला म्हणजे खूप लागलं त्याला। खड्डा कोणी करून ठेवला होता? तो खड्डा आता तो जो बिल्डर वगैरे असेल त्यांनीच तो खोदून ठेवलेला असणार आहे। साधारणतः त्याला 1 ते 1.5 महिना झालाय खोदून। त्याच्या साईडला काही सेफ्टीसाठी असं काही पत्रे वगैरे काही असं काहीच नाही, जेणेकरून पत्रे वगैरे असते तर तो खड्ड्यात गेला नसता। तुमची काय मागणी आहे? माझी हीच मागणी आहे, जे अनधिकृत कामं होतात त्याच्यावर कुठेतरी निर्बंध लादले पाहिजेत आणि अशा घटना घडू नयेत। जसं की माझ्या मुलाच्या बाबतीत झालंय तसं बाकीचं कोणाच्या अशा ह्या बाबतीत घटना घडू नयेत अशा। कंप्लेंट वगैरे केली तुम्ही? हो, मी ऑनलाईन कंप्लेंट केलेली आहे। त्याची रीतसर माझी जबाब पण घेऊन गेलेत। आता रीतसर FIR नोंद करणार त्यावर।